पुन्हा तुमच्यावरती आरोप केलाय, जी गाडी महापौर असताना तुम्ही वापरत अरे होता, बाबांनो, त्यावेळेस अरे ऐका ना, अरे बाबांनो, आता मला एक कळत नाही, रोज सकाळी तुम्ही तिथं जाता, ते खोटं बोगस काय ती ट्विट करतो तो बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय. आता मी तुम्हाला सांगतो, मी 2 वेळा स्पष्टीकरण दिलं, आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा दे बाबांनो, उगाच काय ती कशाला लावताय. गाडी बरोबर, मी तुम्हाला सांगतो, पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली 2.5 वर्ष, महानगरपालिकेची गाडी वापरली नाही. राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी कुठली आहे? बडेकर प्रॉपर्टीज. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलं आहे की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे. त्या पार्टनरशिपमधली माझी गाडी मी वापरली, मी स्वतःची गाडी वापरली, स्वतःचं इंधन वापरलं. अरे बाबा, इतका कृतज्ञ का होत आहे? पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी 2.5 वर्ष वापरली. बाबांनो, ही बातमी अशी करा, ही निगेटिव्ह करू नका. उगाच रोज काहीतरी चाललं आहे, एक वेळ लागलेला काय म्हटलं विकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काहीतरी बोलतो आणि तुम्ही रोज बातमी करताय. त्याने ते आरोप करताय, तुम्ही काय नोटीस नाही, आता बाद झालं. मी तुम्हाला सांगतो आता नाही, जाऊ द्या. हे बघा, नाही ऐका ना, आता तो मुद्दा सोडा. मी तुम्हाला आजही सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो. व्यक्तिगत द्वेष, कुठंतरी आकस आणि ह्याच्या मला वाटतं आता हे तुम्ही चालवणार का नाही की एकमेव महापौर आहे पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली. ती गाडी कुठली वापरली? ॲफिडेविटमध्ये दिलेली गाडी वापरली. त्या पार्टनरशिपमध्ये मी होतो, ती गाडी वापरली माझी आहे ना. अरे काय चाललंय, काहीतरी पोस्ट टाकली तुम्ही पण आपले लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी. काही सनसनाटी नाही, बोगस कार्यक्रम चालला आहे त्याला आता तुम्हीच थांबवा. तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा. आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबांनो.